नेतृत्व सन्माननीय भास्कर शेठ जाधव यांचा सन्मान, दोन विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि युवा सेना तालुका प्रमुख प्रीतम वंजारे, सहयोग बेरवलकर, युवाचे सर्व पदाधिकारी यांनी वरती येऊन करावे। तसंच या ठिकाणी खाटीक मोहल्ला येथे साहेबांच्या माध्यमातून एक विकास काम विहिरीचं पाण्याचं झालं होतं, त्यांचे सगळे प्रतिनिधी आहे ते आलेले आहेत, त्यांनी लगेच वरती येऊन साहेबांचा सन्मान करावा। तसंच या ठिकाणी विभागातील सर्व निलेशजी चव्हाण मार्गदर्शनाने जे माजी सरपंच सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचंही विभागाच्या वतीने आम्ही स्वागत करतो। छत्रपती शिवराय गोवा काय या गोया 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 गोवा जरा छत्रपती शिवराय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे बहुदी चर्चा या कार्यक्रमाकरता आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, माझे तरुण सहकारी श्री सचिनभाई कदम, पंचायत समितीचे माजी उपसभापती, माझे मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्री नंदुशेठ शिर्के, आमचे तालुका प्रमुख श्री संदीप सावंत, माझे ज्येष्ठ सहकारी आणि चिपळूण नगरपालिकेचे माजी सभापती श्री फैसल कासकर, आमचे युवकांचे अध्यक्ष श्री उमेश खताते, प्रभाकरराव जाधव, त्याचबरोबर पुण्यातून या ठिकाणी आलेले कुणबी समाज सेवा समिती पुणे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष श्री भगवान राजाराम बारे आणि आमच्या गोंधळ्याचे सुपुत्र, त्याचबरोबर माझे जुने मित्र आणि पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश शेठ गांधी, माजी सभापती पप्या चव्हाण, या विभागाचे विभाग प्रमुख संदीप घाग, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि महाविकास आघाडीची आलेली काही मंडळी, उपस्थित बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी बहुद्या चर्चा हा एक कार्यक्रम आम्हा शिवसैनिकांना दिला आणि या कार्यक्रमाची सुरुवात ही महाराष्ट्रामध्ये गल्ली बोळामध्ये जाऊन, नाक्यावर जाऊन, त्या ठिकाणी वाडी वस्तीवर जाऊन, शहरामध्ये वार्डामध्ये जाऊन सभांपेक्षा जो सर्वसामान्य नागरिक आहे, सर्वसामान्य ग्रामस्थ आहे, त्या ग्रामस्थाबरोबर चर्चा करा आणि त्या ग्रामस्थांनी आता या देशातल्या आणि आपापल्या परिसरातल्या प्रत्येक नागरिकाजवळ चर्चा करावी। ती चर्चा आम्ही तुमच्याजवळ करतो। ती चर्चा करत असताना एखादा पानपट्टीवाला व्यावसायिक असेल, एखादा वडापावची गाडी चालवणारा एखादा व्यावसायिक असेल, एखादा दुकानदार असेल, एखादा केस कर्तनालय चालवणारा असेल, कोणी आईस्क्रीम विकणारा असेल, कोणी भाजी विकणारा असेल, कोणी फळं विकणारा असेल,
किंवा कोणी छोट्यातले छोटे अनेक व्यवसाय करणारा असेल, या सगळ्यांबरोबर आम्हाला चर्चा करायची आणि या सगळ्यांनी जनतेजवळ चर्चा करायची आहे आणि या जनतेनं मिळून संपूर्ण देशामध्ये एक एकसंघपणे, एकत्रितपणे आणि एकरूपपणे आणि एका सुरामध्ये आवाज उठवायचा आहे. काय आवाज उठवायचा आहे? आवाज हा उठवायचा आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होऊन गेली आणि 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून देशाचे प्रमुख, देशाचे पंतप्रधान 75 वर्ष माझ्या कालखंडामध्ये पूर्ण झाली. मी पंतप्रधान असताना मी ती 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून पूर्ण झाली म्हणून ते खूप मोठा कार्यक्रम करतात, इव्हेंट करतात, स्वतःची पाठ स्वतःच्या हाताने थोपटून घेतात, स्वतःच्या हाताने थोपटून घेतात. जणू काही 15 ऑगस्ट 1947 साली या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य ह्यांच्यामुळेच मिळालं, अशा पद्धतीचा आविर्भाव यांचा आहे. या देशामध्ये जो प्रत्येक नागरिक, आवाज नका वाढवू, प्रत्येक नागरिक, मग सामान्यातला सामान्य, एखादा गावातला ग्रामपंचायत सदस्य असेल, एखादा पंचायत समिती सदस्य असेल, एखादा जिल्हा परिषद सदस्य असेल, माझ्यासारखा आमदार असेल ना आणि कोणी खासदार असेल, तो खासदार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे झाला, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, ते संविधान आणि ती घटना या देशामध्ये 75 वर्ष आबाधित आहे, जिवंत आहे, जिवंत आहे. आणि या पूर्वीच्या सगळ्याच लोकांनी याच घटनेला आधारभूत मानून, हीच घटना ही खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या जाती धर्माचा ग्रंथ आहे, हा आमचा सगळ्या जाती धर्माचा धर्मग्रंथ आहे, असा एक विचार, अशा प्रकारची श्रद्धा आणि असा आदर ज्या घटनेबद्दल बाळगला, आज ती घटना आणि ते संविधान शिल्लक राहतं की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्हाला माहित आहे की ज्या वेळेला 15 ऑगस्ट 1947 साली या देशातून इंग्रज निघून गेले, त्यावेळेला एक इंग्रजांनी विधान केलं होतं, एक भाष्य केलं होतं आणि भविष्य सांगितलं होतं की हा देश, या देशातली मंडळी फार काळ काय चालवू शकणार नाही, हा देश आता फार काळ लोकशाही पचवू शकणार नाही, हा देश लोकशाही मार्गाने अशा पद्धतीने फार काळ स्वतंत्र राहू शकणार नाही, किंबहुना हा देश लवकरच कोणाचा तरी गुलाम होईल. या देशामधलं स्वातंत्र्य जाऊन हा देश पुन्हा पारतंत्र्यामध्ये लवकरच जाईल असं इंग्रजांनी भवितव्य वर्तवलं होतं, भाष्य केलं होतं, भाकीत सांगितलं होतं. त्यानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशावर अनेकांनी चढाया केल्या, युद्ध लादलं, अनेक प्रकारचे आघात केले, आपला देश बुडवण्याचा, आपला देश फोडण्याचा, जाती धर्मामध्ये लढे उभे केले आणि लढे उभे करून आपला देश फोडण्याचा प्रयत्न केला. जगाच्या पाठीवर आपला एकमेव देश असा आहे की ज्या देशामध्ये अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे, अनेक भाषांचे, अनेक चालीरीतींचे आणि अनेक धर्म आणि सणासोमवारचे आणि अनेक पक्षांचे लोक राहतात. तो एकमेव देश म्हणजे माझा हिंदुस्थान आहे. आणि म्हणून अनेकांनी स्वप्न पाहिलं की हा देश आम्ही लवकरच तोडू, या देशाचं आम्ही स्वातंत्र्य लवकरच घडवून टाकू आणि हा देश पुन्हा एकदा गुलामगिरीमध्ये आम्ही लोटू. पण ते कोणालाही शक्य तर झालं नाही. किंबहुना दिवसागणिक हा देश अधिक मजबूत झाला. त्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आणि संविधान आहे. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना हा धर्मग्रंथ मानून त्याच्यावर हा देश चालतो. त्याच्यावर श्रद्धा आहे, त्याच्यावर आदर आहे, त्यांच्यावर विश्वास आहे, आणि आज देशामध्ये अशी परिस्थिती झाली आहे की ती लोकशाही आता टिकणारची नाही. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना
ही घटनाच मुळात राहणार की नाही, ते संविधान टिकणार की नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि ती परिस्थिती फार दूर नाहीये, तुमच्या माझ्या भोवती सर्वांच्या भोवती आहे, सर्वांच्या भोवती आहे. आणि म्हणून आज जर आपण गेलात तर आपण बघाल, तर बघितल्यानंतर आज विरोधी पक्षाचा आवाज हा कुठेही बाहेर दिसत नाही, कुठेही बाहेर दिसत नाही. नरेंद्र मोदी परदेशामध्ये जरी गेले आणि परदेशामध्ये भाषण केलं तर महाराष्ट्रामध्ये मराठी आहे आणि म्हणून मराठी चॅनलवर पण नरेंद्र मोदींचं भाषण दिसतं की नाही दिसतं. ते महाराष्ट्रामध्ये दिसतं, ते गुजरातमध्ये दिसेलच, ते दिल्लीमध्ये युपी मध्ये दिसेल, पण तामिळनाडूमध्ये सुद्धा ते तामिळी भाषेमध्ये दिसतं. फक्त आणि फक्त नरेंद्र मोदीच. आज परदेशामध्ये फक्त नरेंद्र मोदीच जातात का? याच्या पूर्वीचे कोणी पंतप्रधान गेले नव्हते का? अनेक गेले होते. अर्थात ते 5 वर्षातून 10वीच जात होते, हे महिन्यातून 10वीस वेळा जातात, तो भाग वेगळा. हे महिन्यातून 2-4 वेळा परदेशामध्ये असतातच कायम, तो भाग वेगळा. पण आज विरोधी पक्षाचा आवाज, विरोधी पक्षाचं काम, विरोधी पक्षाची भूमिका, ही भूमिका समोर दाखवली जात नाही. आठवण करा, काँग्रेस पक्षाचे नेते माननीय राहुल गांधी यांनी 4800 किलोमीटर, ऊन नाही, पाऊस नाही, त्या थंडी नाही, कशाची पर्वा केली नाही, संपूर्ण देश पायी चालले. किती त्यांची पायी यात्रा दाखवली, किती जणांनी बघितली. वर्तमानपत्रामध्ये त्याला किती ठळक मथळा मिळाला. ठळक बातमी कधीच नव्हती. कोपऱ्यामध्ये एवढी कुठेतरी बातमी असायची, टीव्हीवर 4-2 गोष्टी दाखवल्या तर दाखवल्या, त्याच्यामध्ये काही थोडीफार चूक झाली, काय एखादी उणीवाकडी घटना घडली तर तीच दाखवायची. आणि ती घटना घडलीच नाही तर काहीतरी घटना घडवायची. महाराष्ट्रामध्ये नांदेडमध्ये राहुल गांधी आले आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये घडलेल्या घटनेचा मी उल्लेख करत नाही, पण त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये घटना घडवली गेली आणि राहुल गांधींच्या यात्रेकडचं पूर्णपणे लक्ष विचलित केलं गेलं आणि त्या घटनेकडे सातत्याने लक्ष दाखवण्याचं काम, लोकांना दाखवण्याचं काम केलं. आणि म्हणून ही सगळी माध्यमं बंद झाले. मला आठवतं 25 जानेवारी 1949 साली, आठवतं म्हणजे मी वाचलं, त्यावेळेला काही मी हयात नव्हतो, म्हणजे मी तेव्हा नव्हतो, मी वाचलेलं आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना कोरोनाच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा वाचली, पूर्वी एकदा वाचली होती, पुन्हा एकदा वाचली. त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की 25 नोव्हेंबर 1949 साली ज्या वेळेला घटना समितीची मीटिंग झाली, त्यावेळेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं भाषण आजही रेकॉर्डवर आहे. भास्कर जाधव म्हणतो म्हणून नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949, आज 23 म्हणजे 51 आणि 23, 54 आणि 74 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण खरं ठरलं, भाकीत खरं ठरलं. त्यांनी काय सांगितलं होतं माहित आहे तुम्हाला? या देशामधले आमदार विकले जातील, खासदार विकले जातील, मंत्री विकले जातील, या देशामधला न्याय विकला जाईल. ते न्यायालय नाही म्हणाले, जबाबदारीने बोलले, न्याय विकला जाईल. या देशामधला उद्योगपती विकला जाईल, कारखानदार विकला जाईल, सगळे विकले जातील. तरी सुद्धा जो आज आपला देश दिवसागणिक उंच चाललाय, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय बोललं ते मी तुम्हाला सांगतो. आणि तरी सुद्धा हा माझा देश ज्या पद्धतीनं घोडा भरारी घेतो आणि भरारी घेतलेल्या घोड्याला 2 बाजूला गरुडाचे पंख दाखवले जातात, हा माझा देश घोड्याप्रमाणे जमिनीवर चालेल किंवा इतका सुसाट चालेल आणि जेव्हा भरारी घेईल त्यावेळेला तो गरुडाप्रमाणे भरारी घेईल. याचं कारण आमदार खासदार विकले जातील, मंत्री विकले जातील, राज्यकर्ते विकले जातील, न्याय विकला जाईल, कारखानदार व्यवसाय विकले जातील, पण ही अशी समोर बसलेली जनता कदापि विकली जाणार नाही. म्हणून कदापि विकली जाणार नाही. आणि म्हणून माझा देश कुणी किती बुडवायचा प्रयत्न केला, कुणी किती तोडायचा प्रयत्न केला, तरी माझा देश 2 पंख असलेल्या घोड्याप्रमाणे भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान आज तंतोतंत खरं ठरतंय, तंतोतंत खरं ठरतंय. आज आमदार विकत घेतले जातात, गेले की नाही गेले? असले तर होय म्हणा, नसले तर नाही म्हणा. गेले की नाही गेले? खासदार विकले गेले ना. पण तरी सुद्धा
आज भारतीय जनता पार्टी घाबरले, मंत्री विकले गेले, संत्री विकले गेले, सगळे विकले गेले. भारतीय जनता पार्टी घाबरली आहे. 2024 साली त्यांची सत्ता येणार नाही, कारण त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वास हा सर्वसामान्य माणसातल्या जनतेवर होता. तो विश्वास सार्थ ठरणार आहे. ठरवायचा की नाही ठरवायचा? 2024 ला घरात पाठवायचे की नाही पाठवायचे? पाठवायचे ना. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा माझ्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये मी तुमच्यासमोर ठेवायला या ठिकाणी उभा आहे. सगळ्यांची जबाबदारी आहे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांची जबाबदारी आहे, आज तरुणांची जबाबदारी आहे, महिलांची जबाबदारी आहे. आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची जबाबदारी असं नाही, आणि त्यांची पण जबाबदारी आहेच आहे. वाघिवऱ्याचे मुस्लिम बांधवाले तुमची पण जबाबदारी आहे, सर्वांची जबाबदारी आहे. कोणा एका घटकाची जबाबदारी मी मानत नाही. आणि म्हणून हा विचार तुमच्या सर्वांच्या समोर आम्ही घेऊन आलो. काय हो, काय काय आहे, काय काय चाललंय का हे देशात? फार लांबचं उदाहरण सांगत नाही, आपल्या जवळचं, आपल्या पंचकृषीचं उदाहरण सांगतो. आपला सूरज चव्हाण, उबळ्याचा सूरज चव्हाण माहिती आहे की नाही तुम्हाला? काकांचा मुलगा, तुमचा मित्र सूरज चव्हाण. त्या सूरज चव्हाणला आज सकाळ संध्याकाळ ईडी मध्ये नेलं जातं. ईडीच्या कार्यालयामध्ये बोलवलं जात आहे. ईडीच्या कार्यालयामध्ये तासन तास बसवून ठेवलं जातंय. काय होते तुम्हाला माहिती आहे? काही नाही. त्याला 2 तास 3 तास एका खोलीमध्ये बसवतात. सगळ्यांना ज्यांना म्हणून ईडी बोलवते त्यांना हेच एक उद्योग करते. त्यांना एका खोलीमध्ये बसवतात. 2-3 तासानं कोणतरी एखादा येतो, चहा घेणार, तो नाही म्हटला कॉफी घेणार, नाही म्हटला पुन्हा जातो. पुन्हा 2-3 तासानं कोणतरी येतो, या बाजूच्या खोलीत या, साहेब येत आहेत, साहेब येत आहेत. त्या खोलीमध्ये नेऊन त्याला बसवतात आणि 2-4 तासानंतर सांगतात, साहेब जरा अर्जंट कुठेतरी बाहेर गेले, साहेब काय आता येणार नाहीत, तुम्ही एकच काम करा, फक्त आणि फक्त तुम्ही शिंदे गटात सामील व्हा. फक्त आणि फक्त तुम्ही शिंदे गटात सामील व्हा, नाहीतर भाजपामध्ये सामील व्हा, असं प्रत्येकाला सांगण्याचं काम सुरू आहे. असं प्रत्येकाला सांगण्याचं काम सुरू आहे. माझा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना, काय त्या सुराजवर आरोप आहे? काय सुराजवर आरोप आहे? काय त्यांच्या पेंडेकर मॅडमचं नाव काय, किशोरीताई पेंडेकर, काय आरोप काय आहे त्यांच्यावर? काय संजय राऊतांच्यावर आरोप आहे? आरोप हाच आहे की कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या काही इमारती उभ्या केल्या गेल्या, जे काय आयत्या वेळेला शेड्स उभ्या केल्या गेल्या, जी काय इक्विपमेंट त्या ठिकाणी घेतली गेली, त्याच्यामध्ये म्हणजे भ्रष्टाचार झाला, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला. वा रे वा, आठवण करा, त्यावेळेला केंद्र सरकारकडून सातत्यानं सर्क्युलर निघत होती, सातत्यानं सांगत होते, सर्क्युलर निघत होती. आज देवळं बंद करा, आज लोकांना भेटू नका, आज हे करा, उद्या ते करा, परवा त्या गोळ्या घ्या, परवा त्या गोळ्या घ्या, करा, हे सगळं सांगत होते. सांगत होते का नव्हते सांगत होते? ते सगळं सांगत होते. यांनीच सांगितलं की कुठल्याही प्रकारचं टेंडर काढल्याशिवाय ज्या पद्धतीनं सैन्यामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखाद्या स्ट्रक्चर उभं केलं जातं, एखादी इमारत उभी केली जाते, एखादा पूल उभा केला जातो, तशा पद्धतीनं तुम्ही पूल, तशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी तयार करा, उभ्या करा, असं केंद्र सरकारनं लिखित स्वरूपामध्ये सांगितलेलं. तरी सुद्धा माननीय उद्धवसाहेब ठाकरेंनी त्या काळामध्ये या सगळ्याची शॉर्ट नोटीस काढून टेंडर काढलेली आहे. भाजपचा डाव उद्धव साहेबांना माहिती होता, हे कधी ना कधी घात करणारच आहे. सगळी टेंडर काढून त्यांनी त्या सगळ्या गोष्टी उभ्या केलेल्या आहेत. मला विचारायचंय भारतीय जनता पार्टीला, त्यावेळेला सर्वसाधारणपणे अशा पद्धतीचं संकट आल्यानंतर मुख्यमंत्री मदत फंडात पैसे जमा करतात. तुम्ही वाचलत काय? त्यावेळेला महाराष्ट्रातल्या भाजपाच्या आमदार, खासदार, नेत्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता फंडामध्ये पैसे जमा केले नाही, तर पंतप्रधान केअर फंडामध्ये ते पैसे जमा केले. महाराष्ट्रातली जनता तुमची, त्या जनतेच्या जीवावर तुम्ही निवडून येता आणि राजकारणामध्ये उद्धव साहेब मुख्यमंत्री आहेत म्हणून लोक मेले तरी चालतील, पण त्यांना मदत करायची नाही, पंतप्रधानांच्या फंडामध्ये पैसे टाकायचे, महाराष्ट्राला मदत करायची नाही आणि रोज टीका करायचं काम ह्या लोकांनी केलं रोज. पण त्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांनी आपला महाराष्ट्र कसा वाचवला, कसा वाचवला? भारतीय जनता पार्टीचं सरकार युपी मध्ये होतं ना, युपी मध्ये सरकार होतं.
गंगा साफ करायच्या ऐवजी त्या गंगेमध्ये प्रेत पडली होती पिंट्या. हे लोकांना सांगा, प्रेतच्या प्रेत पडली होती. मध्य प्रदेशमध्ये रस्त्यावर प्रेत पडली होती. गुजरातमध्ये रस्त्यावर अशा रस्त्यावर प्रेत जाळण्याचं काम करत होती. माझा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीपासून सगळ्यांना, असं एक तरी उदाहरण सांगा. एक उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये ऑक्सिजन नाही म्हणून एखादा माणूस मेला असं एक तरी सांगा. नाही तर युपी मधली 63 मुलं कशी मेली ते मी तुम्हाला सांगतो. एक सुद्धा माणूस, एका तरी जाती धर्माच्या माणसानं उठून उभं राहून सांगावं की त्या काळामध्ये उद्धव साहेबांच्या सरकारनं, महाविकास आघाडी सरकारनं आणि शिवसैनिकांनी कोणाची तरी जात धर्म, कोण कोणाला मत देतो आणि कोणाला देत नाही याचा विचार करून त्यांना मदत केली नाही. तर उद्धव साहेबांनी सांगितलं या महाराष्ट्रातल्या सर्व 12-14 कोटी जनतेचं मी कुटुंब प्रमुख आहे, या सर्वांना वाचवणं हे माझं काम आहे. हे वाचवणं हे माझं काम आहे. आणि त्याच्यामध्ये आमच्या लोकांनी काम केलं. त्याच्यामध्ये सुरज चव्हाण सारख्या एका माझ्या सहकार्याने काम केलं. तुम्ही काय सांगत होता? देशाचे पंतप्रधान काय सांगत होते आठवतं का तुम्हाला? घरातला लाईट घालवा सांगितलं होतं की नाही तुम्हाला? आणि मोबाईलचे दिवे लावा, मेणबत्त्या लावा सांगितलं होतं की नाही तुम्हाला? उद्धव साहेब तुम्हाला शिवभोजन योजना देत होते. तुमच्या पोटात घालभर अन्न जावं म्हणून प्रयत्न करत होते. आणि हे काय सांगत होते? रिकाम्या थाळ्या वाजवा सांगत होते का नव्हते? काय भाजपवाले नुसते उड्याच मारत होते थाळ्यावर, आणि तुम्ही पण थाळ्या वाजवत होता. उद्धव साहेबांनी ते केलं नाही आणि म्हणून त्यातून उद्धव साहेबांनी महाराष्ट्र वाचवला. आणि हे त्यांच्या पोटात दुखते. सकाळ संध्याकाळ त्या काळामध्ये सुशांत सिंग राजपूतचा विषय बाहेर काढला. अनेक विषय माझ्या डोक्यामध्ये घोळत असतात सातत्यानं. खरं सांगायला गेलं तर अनेक विषय घोळत असतात. आणि म्हणून तुम्हाला सर्वांना मला सांगायचं की हे ढोंगी आहेत, हे ढोंगी आहेत. आज आम्ही हे तुम्हाला सांगायला आलोय. आता निवडणुका जवळ आल्या, भाजपवाले आता हळूहळू बाहेर पडतील का नाही पडतील? आता पडतील. आणि माझी बहीण नीलम गोंधळी तर पहिल्यांदा पडतील. महिलांनी त्यांना विचारलं पाहिजे, नीलम ताई आवाज ते बरं झालं तेव्हा तुम्ही सांगितलं होतं अच्छे दिन आएंगे. आले काय अच्छे दिन? तुम्हाला आले काय? काला धन लाने का है तो कहां रखने का है. तो यूं ही हर एक के खाते में 15-15, 20-20 लाख रुपए रखना है, डालना है. सांगितलं होतं की नाही तुम्हाला? मग आले का तुम्हाला? मग ते नीलमदाई आले की म्हणून ते पहिले 15 लाख रुपये दे. मागाल की नाही नीलमदाईकडं? काय करणार? मागाल का नाही? मला देऊ नका. नीलमदाईला कुठे मागा? ते नीलमदाईकडेच आहे, भाजपच्या ते आहे, त्यांच्याकडे आहे. तेव्हा 380 रुपये गॅस सिलेंडरची किंमत होती का नव्हती? आता किती रुपये झाली? 1200 रुपये झाली. देशाच्या पंतप्रधानांनी परवा आमच्या महिला भगिनींना सांगितलं, मेरी बहनाओं को मैं रक्षाबंधन की भेंट देने जा रहा हूं. भेट दिली. किती रुपये कमी केले? 200 रुपये कमी केले. मग आता 180 रुपये सिलेंडर झाला ना का नाही? मग नीलमताईला विचारा, गेल्या वेळेला 380 होता तेव्हा तुम्ही स्वस्ताई करून म्हणून सांगितलं, आता 200 कमी झाले किंवा 180 ला सिलेंडर द्या. मागाल की नाही? त्या मागा पहिल्यांदा मागा. मी काल रात्री कुठल्या तरी एका सभेमध्ये सांगितलं की आज आपण हिंदू मुस्लिम करतो आणि विशेष करून भाजपवाले करतात. मुस्लिमांच्या 4 देशातली आकडेवारी मी आणले, मुस्लिमातल्या 4 देशातली मी आकडेवारी आणले. या देशामध्ये आपला हिंदूंचा देश करायचा हे म्हणतात ना, सगळ्यात जास्त हिंदू आपल्या देशात आहे. हे तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती आहे? आज आपण जर बघितलं, सौदी अरेबिया सारखा मुस्लिम देश आहे. आपल्याला जो 14 किलोचा गॅस सिलेंडर मिळतो LPG, सवणताई पप्या चांगले, आणि म्हणून तो आपल्याला त्या सौदी अरेबियाला जो आपल्याला 1180 रुपयाला सिलेंडर मिळतोय तो त्यांच्याकडे 105 रुपयाला आहे. किती रुपयाला? 105 रुपयाला. लिबिया हा देश मुस्लिम देश आहे, तिथे 120 रुपयाला आहे. इराण 126 रुपयाला आहे. आणि ज्या पाकिस्तानच्या नावाने आपण रोज बोंबलतो तिथं 389 रुपयाला सिलेंडर आहे. आणि आपल्याकडे किती आहे?
वा रे म्हणतात ना, उदार झाला माळीनी वांग आरतीत वांग टाळी, असा भाव बाकी कोणाला मिळू नये असं मला वाटतं. 1200 रुपयाला सिलेंडर घेऊन गेला आणि 200 रुपये कमी केले. हे 200 रुपये कमी तुमच्याकरता केलेले नाही, तर देशामध्ये आता 5 राज्यांच्या निवडणुका लागल्या आहेत म्हणून हे कमी केलेले आहेत. 2014 साली सांगितलं अच्छे दिन येतील, अच्छे दिन काय आले नाही. 2019ला पुलवामाची घटना, जी मी पुढच्या सभेत सांगणार आहे, पुलवामाची घटना, सर्जिकल स्ट्राईक, काय सर्जिकल स्ट्राईक तो पण आता मी सांगणार आहे, तो पुढच्या सभेमध्ये सांगणार आहे. आणि म्हणून हा देश 14, आपला महाराष्ट्र घ्या, महाराष्ट्रामध्ये 14 कोटीमध्ये मुस्लिम किती असतील? जास्तीत जास्त 1 कोटी असतील. आणि म्हणून 1 कोटी मुस्लिमांना शिक्षा द्यायची म्हणून तुम्ही 13 कोटी लोकांना 1200 रुपयांनी सिलेंडर देताय. काय 1200 रुपयाने सिलेंडर देताय? 1 कोटी मुस्लिमांना शिक्षा द्यायची म्हणून. महागाई कमी, महागाई वाढली तर 1 कोटी मुस्लिमांना शिक्षा देता देता 13 कोटी हिंदूंना होते का नाही होते? हिंदूंना होते, बौद्धांना होते. हे सांगतात वेगळं आणि करतात वेगळं, सांगतात वेगळं आणि करतात वेगळं. आणि म्हणून सुरत चव्हाणच्या निमित्तानं मला सांगायचंय, एनरॉनचा कारभार झाला, एनरॉनला विरोध झाला, नंतर एनरॉनला पाठिंबा दिला गेला आणि त्या पाठिंब्यातून कोणाकोणाच्या काय काय पदरात पडलं ते लवेलला गेल्यानंतर पण दिसतंय, तळीवर गेल्यानंतर पण दिसतंय. काल परवा मी गेलो आबलोलीत, तिथं पण मला दिसायला लागलं आणि घोणसऱ्यात सुद्धा तुम्हाला दिसतंय. केली काँग्रेसने चौकशी? काँग्रेसने चौकशी केली नाही. त्या सुरत चव्हाण सारख्या सामान्य कार्यकर्त्याची, ते किशोर पेडणेकर सारख्या सामान्य कार्यकर्त्यांची चौकशा तुम्ही लावता आणि त्यातून तुम्ही शिवसेना संपवायला जाता. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस संपवायला निघाले. आता राष्ट्रवादी काँग्रेस संपवायला निघाले. नंदुशेठ घाबरू नका, तुमच्याबरोबर मी 15 वर्ष काम केलंय ना. त्रास दिला काय? अच्छे दिन आले होते का नव्हते? तेव्हा राष्ट्रवादीला भागात अच्छे दिन आले होते का नव्हते? आले होते. आज मी पुन्हा एकदा शिवसेनेत काम करतोय. आदरणीय पवार साहेबांनी मला खूप मोठं केलेलं आहे, त्याची जाणीव मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही. आणि आता पवार साहेब, तुम्ही आणि काँग्रेस आम्ही एकत्र आहोत. आता तुमच्या सगळ्यांचं पालकत्व हे माझ्याकडे आहे. माझी जबाबदारी आहे तुमची, ही माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून काल परवा विक्रांतला मी तुम्हाला मुद्दामून फोन करायला सांगितलं. पप्यानं आमच्या तुमच्या मुद्दामून त्या ठिकाणी, पप्या कुठे गेला? पप्या गेला एका जागेवर थांबेल तर पप्या कसला. आणि म्हणून पप्या तुम्हाला केला तसं कॉन्टॅक्ट पप्या का नाही? तुम्ही पण केला, तुम्ही पण केला. कुठे गेला संदीप? आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करा सांगितलं, तुम्हाला सन्मानानं बोलवायला सांगितलं. संकोच ठेवू नका. सुभाष मोहितेंना का बोलवलं नाही मला माहित नाही. याच्या पुढच्या मिटिंगला सुभाष मोहितेंना बोलवा. भात कापणी अनेकांची मला खरंच माहिती आहे, गरमा भयंकर होतोय. आणि म्हणून सगळ्यांनी मिळून हा एकत्रितपणे आपण युद्ध करायचंय. सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे हे लढायचंय. भारतीय जनता पार्टीनं फक्त आणि फक्त विश्वासघात शिवसेनेचा केला नाही, तर समस्त हिंदुस्थान वासियांचा विश्वासघात केलाय. आणि म्हणून त्यांना लोकशाही मार्गाने धडा हा शिकवायचा म्हणजे शिकवायचा, हे सांगण्याकरता तुम्हाला मिळालोय. हे ऊन आहे मला माहित आहे, ऑक्टोबर हीट आहे मला माहित आहे, पण या दिवसामध्ये ऊन आहे, वारा आहे, वादळ आहे, पाऊस आहे, अडचणी आहेत, भात कापणी आहेत, त्याच करायच्या. पण भात कापणीने भात चांगलं येण्याकरता चांगल्या प्रकारची मशागत करावी लागते, चांगल्या प्रकारची पेरणी करावी लागते. आम्हाला गुरुजींनी त्यावेळेला सांगितलंय, उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी. फळे रसाळ गोमटी हे भारतीय जनता पार्टी हे बीजच डॅम्बिस आहे. त्याच्या एकदम कधी उत्तम फळं येणार नाहीत, हे लक्षात ठेवा. अनेकांनी विश्वासघात केलेला आहे. काय उद्धव साहेबांना दोष देता तुम्ही? काय देता काय? 2019 साली शिवसेना भाजपाची युती होती का नव्हती? मी त्याचा उमेदवार होतो का नव्हतो? हे भाजपाचे नेते त्याला मेसेज टाकत होते की भाजपाचं कमळ समजून घड्याळाच्या समोरचं बटन दाबा. सांगितलं का नाही? दुसरा फायदा झाला का नाही तुम्हाला? काय वागिवरेवाले सगळे माझ्या विरोधात. कामं किती केली होती? आता झालं काय ह्यांच्या बरोबर? ह्यांच्याबरोबर झालं काय? ह्यांच्याबरोबर, हा माझं काय म्हणणं नाही, पण ह्यांच्याबरोबर झालं काय? ह्यांच्याबरोबर जाऊ नका. हे बदमाश आहे, हे लबाड आहे. विश्वासघात यांची परंपरा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या उद्धव साहेब जे ठणकावून सांगतात
की स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ह्यांचं काही योगदान नाही, महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये सुद्धा ह्यांचं काही योगदान नाही, किंबहुना महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये हे महाराष्ट्राच्या विरोधात लढत होते, महाराष्ट्राच्या विरोधात लढत होते. आणि म्हणून व्यक्तिगत भारतीय जनता पार्टीशी आमचं भांडण नाही, पण त्यांनी जी लढाई सुरू केलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळे एक आता होण्याची गरज आहे. काय झालं काय काय परवा माझ्या विकास कामावरचा स्टे उठवला तर मी विस्तारानं सांगणार नाही, पण एकच प्रश्न विचारतो भाजपच्या नेत्यांना. 2019 पर्यंत तुमच्या पक्षाचे तुमचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. 2019 ला उद्धव साहेब झाले मुख्यमंत्री शेवटच्या टप्प्यामध्ये, बरोबर आहे. देवेंद्र फडणवीसनी विकासाच्या केलेल्या कामाला एकाला तरी स्टे दिला काय हो उद्धव साहेबांनी? एकाही कामाला उद्धव साहेबांनी स्टे दिला नाही. कोरोनाचं संकट असताना तुम्ही आज आम्ही उद्धव साहेबांच्या बरोबर आहोत म्हणून माझ्या कामाला स्टे देता. अरे माझ्या कामाला स्टे देता देता तुमची पण कुवत नाही की तुमच्या राज्यातनं पैसे आणायचे, ते भास्कर जाधवच आणू शकतो, एवढं लक्षात ठेवा. सरकार कोणाचंही असू दे, लढायचं ना का न लढायचं, का हरायचं, का गुडघे टेकायचे, का ह्याला लोळवायचं, आवलं तयार नक्की. हा जिंकेपर्यंत लढायचं, जिल्हा प्रमुख म्हणतात जिंकेपर्यंत लढायचं, आणि जिंकल्यानंतर ह्याला आडवं करायला परत लढायचं. आणि म्हणून व्यापारी असतील, पानपट्टीवाले असतील, महिला असतील, पुरुष असतील, यांनी आता यांच्या थापांना बळी पडू नका. हे आता नवीन काहीतरी सांगायला जातील. आता ह्यांनी सांगितलंय तसे ते जाऊ दे, ते झाले, परंतु आता मोदी साहेबांनी महिलांना आमदार खासदार बनवायचं ठरवलेलं आहे, आणि म्हणून महिलांनी विचार करावा. बायानु फसू नको. तुम्हाला मोदी साहेब कधीही आमदार खासदार बनवणार नाही. ते बिल पास केले त्यातली लबाडी काय आहे ती बघा. त्यातली लबाडी अशी आहे की ह्या निवडणुकीला नाही सीमांकन करायचं आहे. मी ते बिल मागवलं, वाचलं, आयला बोल हे काय ते बघू दे खरं. आमची बायको तर काही क्लेम करायची नाही, पण आता दुसरं कोणी बघायला हवंय. म्हणून तिथं बघितलं तर या निवडणुकीत नाही, पुढच्या निवडणुकीत आता ते 6 दिन सारखंच होणार आहे, 15 लाखासारखंच होणार आहे, कालाधन सारखाच होणार आहे पुढच्या निवडणुकीत म्हणतात. आणि आता भाजपवाल्यांनी 2 दिवस फंडा चालू केलाय. मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान त्यांना करा, ते दोन वर्ष फक्त पंतप्रधान राहतील आणि झोला लेके हिमालयात जातील. म्हणजे 2 वर्ष ते पुन्हा पंतप्रधान त्यांना करा, ते झोला घेऊन जातील आणि आम्ही तुम्हाला फसवायला मोकळे. हा सगळा फंडा फसवा फसवीचा आहे. आता पुन्हा फसू नका आणि तुम्ही फसणार नाही हा विश्वास व्यक्त करतो. आणि तुम्ही सगळे प्रचारक व्हाल, घराघरात जाल. बरेच जण माझ्या वेगवेगळ्या सभांना वेगवेगळी भाषणं आमची ऐकतायत. माझं असेल, जिल्हा प्रमुखांचं असेल, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे विषय आम्ही तुम्हाला देतोय. हे विषय तुम्ही तुमच्या परीनं घराघरापर्यंत पोहोचवून लोकांच्या मध्ये जागृती करा. आणि 2024 साली या देशामध्ये स्थापन झालेली जी इंडिया आहे त्या इंडियाला जिंकण्याकरता सर्वांनी सज्ज व्हा असं आवाहन करतो. मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.